नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कंबाईन ग्रुप सी भरती 2026 अंतर्गत तलाठी भरतीचा एमपीएससी मध्ये समावेश झाला होता, अंगीकृत करण्यात आलं होतं। त्यामुळे तलाठी भरती 2026 साठी ही खूप आनंदाची बातमी आहे। मुदतवाढ झालेली आहे। नेमकी मुदतवाढ कितीपर्यंत झालेली आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता या संदर्भातली संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग माहितीकडे वळूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कडून नुकतंच दिनांक बघा, आजची दिनांक आहे 5 ऑगस्ट 2026 रोजी शुद्धीपत्रक जारी झालेलं आहे। बघा, महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची ही महत्त्वाची अपडेट आहे। बघा, जाहिरात क्रमांक 17/2026 जी जाहिरात दिनांक 25 जून 2026 रोजी प्रस्तुत करण्यात आली होती, त्याच्या अनुषंगाने हे शुद्धीपत्रक काढलेलं आहे। बघा, या ठिकाणी बघू शकता या शुद्धीपत्रकात नेमकं काय म्हटलंय आता बघूया। बघा, आयोगामार्फत महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। आयोगाच्या दिनांक 22 जुलै 2026 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षेमध्ये विविध नवीन संवर्गाचा समावेश करून एकूण 5707 पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे। सदर शुद्धीपत्रकानुसार अर्ज सादर करण्यास दिनांक 5 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। तथापि प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर करण्यास आणखी मुदतवाढ देण्याबाबतची उमेदवाराची मागणी विचारात घेऊन प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर करण्यात खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे। बघा, 5 ऑगस्ट पर्यंत म्हणजे आज काय केली होती, मुदतवाढ देण्यात आली होती। आता 5 ऑगस्टची जी आहे ती आता विहित कालावधी जी आहे ती विहित कालावधी अर्ज सादर करण्याची वाढवण्यात आलेली आहे। कधीपर्यंत दिलेली आहे, दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्यात येणार आहे। बघा, ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक सुद्धा वाढवलाय, तो किती 13 ऑगस्ट 2026 पर्यंत रात्री 11 पर्यंत आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय यांच्या थ्रूच तुम्हाला पेमेंट करता येणार आहे। या ठिकाणी दुसरा पॉइंट या ठिकाणी बघू शकता तुम्ही, सदर शुद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधील ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी संवर्गात करिता अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांकरिता वयोमर्यादा गणण्याचा दिनांक, अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक 10 ऑगस्ट 2026 असा राहील। ठीक आहे, या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की 10 ऑगस्ट तुमची लास्ट डेट असणार आहे। आता मुदतवाढ कदाचित मिळू शकेल पुढे, पण सांगता येणार नाही। आता तरी मुदतवाढ मिळालेली आहे 5 दिवसाची। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा, शासनाकडून तिसरा पॉइंट म्हटलंय, शासनाकडून ग्राम महसूल अधिकारी तलाठी संवर्गाकरिता प्राप्त विविध जिल्हानिहाय मागणी पत्रांपैकी पेसा तसेच बिगर पेसा क्षेत्राकरिता विविध सामाजिक आरक्षणानुसार मागणी पत्र प्राप्त झाली आहेत। यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील पेसा क्षेत्राकरिता अनुसूचित जमातींच्या प्रवर्गांसाठी पदे उपलब्ध झाली आहेत। ठीक आहे, चौथा पॉइंट बघू शकता, सदर पेसा क्षेत्रातील आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार वाढ किंवा बदल होऊ शकतो। ठीक आहे, हे जे पॉइंट्स आहेत, हे जे या पीडीएफ जी आहे ती पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो। टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन व्हा, त्या ठिकाणी ही तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मुदतवाढ झालेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, मुदतवाढ झालेली आहे। 5 ऑगस्ट होती म्हणजे आजपर्यंत होती, आता ती 10 ऑगस्ट पर्यंत झालेली आहे। परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी पर्यंत आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय म्हटलंय बघा, या ठिकाणी बघा काय म्हटलंय, पेसा क्षेत्रासाठी आरक्षित पदांकरिता अर्ज सादर करण्यासाठी तसेच यापूर्वी प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने, ठीक आहे, ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये पुढील बाब नमूद करणे अनिवार्य राहील। आपण पेसा क्षेत्रातील चंद्रपूर रहिवासी आहात का, होय किंवा नाही, ते मगाशी पेसा तसेच बिगर पेसा क्षेत्राकरिता जे होतं ते त्या ठिकाणी अप्लाय होईल। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हीच महत्वाची अपडेट होती। बघा, महत्वाची अपडेट असते एमपीएससी ग्रुप सी भरती 2026 ची, ही महत्वाची अपडेट होती। तर या चॅनलवर आपण एमपीएससी सरळ सेवा भरती, पोलीस भरती या संदर्भातील महत्वाचे अपडेट घेऊन येत असतोय, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत जावा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर तुमच्या मित्रापर्यंत
नक्की शेअर करा, कारण अपडेटेड माहिती असते ती आपण या चॅनलवर कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.